नमस्कार, मी रेणुका. दिवाळी स्पेशल टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिवाळी आहे त्यामुळे घरी उत्साह असणारे, आनंदाचं वातावरण असणारे, याच आनंदामध्ये आम्ही तुमच्या भर घालणार आहोत. गेले काही दिवस घालतोच आहोत, पण आज तुमची आमची आवडती सिरियल जुळून येती रेशीम गाठी या सिरियलची जी मुख्य जोडी आहे, ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी आता आपल्या सोबत आहेत. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. धन्यवाद. आणि या दोघांची मी गप्पा मारायला सुरुवात करणारच आहे, पण मला माहिती आहे तुम्हाला देखील तुमच्या मनात खूप प्रश्न असणार आहेत. त्यांची दिवाळी असते का? दिवाळी मुळात सेलिब्रेट करायला वेळ मिळतो का? इथपासूनचा माझा प्रश्न असणार आहे. आणि त्यासाठी आमच्याकडे फोन लाईन उपलब्ध आहेत. कार्यक्रमाची वेळ 2 ते 3 आहे, त्यामुळे तुम्ही फोन करू शकता. आमचा नंबर लिहून घ्या: 02266899263 02266899263. या दोन्ही कलाकारांची मी खरी नावं सांगितलेली आहेत, पण तुम्हाला नेहमीची जी नावं आहेत, आदित्य आणि मेघना आता आपल्या सोबत आहेत. गप्पांना सुरुवात करूयात आणि तुमच्या फोनची देखील आम्ही आतुरतेने वाट बघतो आहोत, कारण यांना दोघांना सेटवर वरून वेळ मिळालेला आहे आणि खास करून त्या IBN लोकमंच सेटवर आलेत. तुम्हाला दोघांना दिवाळीसाठी तुम्हाला वेळ मिळाला हे ऐकून किंवा बघून तुम्हाला खरंच बरं वाटतंय, कारण तुमचं रुटीन इतकं खूप जास्त पॅक असणार आहे. कशी असते तुमची दिवाळी? सुरुवात प्राजक्तापासून करूयात. अशीच जशी आता चालू आहे. आज पाडवा आहे आणि मी इथे मुलाखत देते. सकाळी नाशिकला गेले होते, दिवाळी पहाट होता कार्यक्रम तिकडे. तर अशा पद्धतीनं सेलिब्रेट होते. मी अगदी घरी राहून सगळ्यांबरोबर मी काय म्हणा फराळ बनवते वगैरे. असं सागर संगीत बहुतांश वेळेला नाहीच होत, पण त्यातल्या त्यात वेळ काढून ॲटलिस्ट एक दिवस तरी घरच्यांबरोबर राहावं ह्यासाठी माझा प्रयत्न असतो आणि तसा मी आज करणार आहे. ललित, तुझं कसं असतं? सहसा मी काही फार दिवाळी वगैरे साजरी करत नाही. म्हणजे लहानपणी खूप केले वेगवेगळ्या पद्धतीने, फटाके फोडून जे काही आपण करतो तसं. पण गेल्या काही वर्षात असं दिवाळी आली कधी आणि गेली कधी हे कधीच कळलं नाही मला. ती निघून जायची, कारण की मी माझ्या कामामध्ये बिझी असायचो, मित्रांबरोबर असायचो. ही दिवाळी सगळ्यात वेगळी आहे, कारण ह्या दिवाळीत मी वेगळंच काहीतरी फील करतोय, एक्सपिरियन्स करतोय. जसं मी आज इथे तुमच्या बरोबर, महाराष्ट्र पूर्ण बघतोय मला आणि मी त्यांच्याबरोबर संवाद साधू शकतो या दिवाळीत. असं वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा नवीन माणसांबरोबर आहे. वर्षभर ज्या माणसांबरोबर मी काम केलं, आमची टीम पूर्ण जुळून येते रेशीम गाठीची, त्यांच्याबरोबर एक साजरी करायला मिळाली, किंवा आदित्य म्हणून साजरी करायला मिळाली. तर असं वेगळ्या पद्धतीने साजरी करतोय दिवाळी. क्या बात आहे. आपण आता इथे गप्पांना सुरुवात झालीच, आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. आपण पहिला फोन घेऊया. सोमनाथ शिंदे आपल्याला नाशिकहून प्रश्न विचारतात. विचारा सोमनाथ. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, प्राजक्ता मॅडम, आम्ही दररोज तुमची जुळून येते रेशीम गाठी बघतो. न विचारता मी सकाळला नाशिकवरनं बोलतोय मी. ओके, नमस्कार. हा, तर मी सकाळ पेपरला इथे वर्किंग करतो ना, तर मी माझी सुट्टी ऍक्च्युली ना 6:30ला पंचिंग असतं. पण तुमची ते जी आपली जुळून येते रेशीम गाठी बघण्यासाठी ना थोडं 8 ते 8:30 येतो आणि परत जातो तिकडे. सो स्वीट, सो स्वीट. थँक्यू सो मच. सोमनाथ, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? तुम्हाला एवढंच शेअर करायचं होतं? बर, आपल्याला पुढचा प्रश्न प्रमिला गुजवंटे विचारतायत साताऱ्याहून. विचारा प्रमिला. हॅलो, मेघना. हॅलो प्रमिला, बोला, तुमचा आवाज पोचतोय. हा मेघना, मी SY ला आहे. तरी आदित्य आणि तुमची जोडी खूप छान वाटते. थँक्यू. हा, ते तुम्हाला सांगायचं होतं. एकदम बेस्ट कपल वाटतंय तुमचं. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. लवकर ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ दे. अशा कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला खूप मिळत असतील ना, की कपल म्हणून खूप छान आहे, सेटवरची तर धमाल असतेच, पण तुम्हाला कपल म्हणून जेव्हा कॉम्प्लिमेंट मिळत असेल तेव्हा काय फिलिंग असतं? म्हणजे आदित्य, टीम वर्क. मी तेच म्हणेन की ज्या पद्धतीने आमचं कॅरेक्टर उभं केलं गेलंय, लिहिलं गेलंय, आणि आमच्या डिरेक्टर जे आहेत हेमंत देवधर, त्यांनी ज्या पद्धतीने ते आमचं उभं केलं कॅरेक्टर, आमच्या को-आर्टिस्टमुळे जसं ते आम्ही उभं करू शकलो, ते सगळं बॉन्डिंग आणि ते सगळं टीमवर्क एवढं छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतंय, त्याची पावती येते की खरंच म्हणजे लोकांना जर ते आवडतंय ही जोडी म्हणून, तर आम्ही म्हणजे आम्हाला जो हेतू होता तो आमचा सफल झालाय. तुला काय वाटतं? सेम, लेखकांना मी याचं जास्त महत्त्व देईन. एकतर आमच्या स्क्रीन प्ले रायटर आणि विवेक आपटे, किंवा आमच्या संवाद लेखिका अरुणाताई, ज्यांच्यामुळे आम्हाला एक एक सीन्स मधून कळत गेलं की नाही हे कॅरेक्टर असं आहे, असं आहे, ह्या पद्धतीने ती विचार करते. ती इतकी नाजूक आहे, तिला इतकं जर कोणी बोललं तर ती लगेच आजारी पडते, एवढी ती नाजूकपणे तिला ट्रीट केलं पाहिजे. किंवा सेम आदित्य विषयी जे आहे तर ते
त्यांनी डेव्हलप केलेलं हे कॅरेक्टर आहे जे आम्ही फक्त वठवतोय आणि ते अप्रिशिएट होत आहे, तर 100 मार्क त्यांना आहेत. जरूर. आणि प्रेक्षकांना एक खास म्हणजे आता पण मी हाक मारताना आदित्य आणि मेघनाच म्हटलं माझ्या पण सवयीप्रमाणे, पण या दोघांमधला एक सामायिक गुण असा आहे की दोघांची रंगभूमीची पार्श्वभूमी आहे या दोघांनी, आणि दोघांचा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दोघांना वाचायला खूप आवडतं. खरं तर असं म्हणतात की इतकं त्यांचं बिझी रुटीन असतं कदाचित वाचायला वेळ मिळत नसेल असं आहे, पण त्यांची आवड निवड काय आहे हे देखील जाणून घेऊयात. प्राजक्ता, खास करून सेटवर मध्ये मध्ये वेळ मिळत असेल, वाचायला पण खूप आवडतं, आणि कसा वेळ काढतेस तू? 2 सीन्सच्या मध्ये जो वेळ मिळतो त्याच्यात एकतर दिवसभरात आले गेलेले फोन्स त्यांना रिप्लाय करणं हे काम होतं. जर एखाद्या सीनची गॅप असेल तर मग पहिली प्रायोरिटी झोपेला असते, कारण ती कधीच पूर्ण झालेली नसते. जर 2 सीनची गॅप असेल तर मात्र एक 15-20 मिनिटं वाचन आणि मग पुढचा वेळ झोपण्याकरता असं साधारण गणित असतं. बरं. जे होत नाही शक्यता 2 सीन गॅप वगैरे, पण डेफिनेटली जर अगदीच 15-20 मिनिटं वेळ आहे तर मग वाचन, अर्धा तास गॅप आहे तो झोप काढूया, अशा पद्धतीने ते आम्ही बॅलन्स करतो. बरं. ललित? मी बऱ्याचदा रात्रीच वाचतो. रात्री लवकर झोप येत नाही मला, तर मी रात्रीच वाचन करतो. पण किंवा मग रात्री वाचन म्हणजे ललित, आता मला तुझं रुटीन सांगितलंस, तू सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत शूट करत असतो आणि त्याच्यानंतर तू वाचायला वेळ काढतोस. हो मिळतो. म्हणजे तो निशाचर आहे. तर मला रात्री लवकर झोप येत नाही, तर मी सवय आधीपासून तशीच, तर ते रात्री वाचन होतं माझं. मग सेटवर झोप येते का रे? सेटवर वेळ मिळाला की लगेच झोपतो मी, कधीही कुठेही, ताराफ्यांवर पण जाऊन झोपतो. बरं. आपल्याला फोन येतात, खरं तर गप्पा अशाच सुरू आहेत. आपल्याला गणेश उदारे बीडहून प्रश्न विचारतात. विचारा गणेश. हा, पहिल्यांदा मेघनाला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा मॅडम, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुमची सिरियल ना मी खूप रिपीट पाहतो, डबल लागली तरी दिवसभर. थँक्यू. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. अशाच शुभेच्छा तुम्हाला सातत्यानं मिळत असतील. आणि तुम्ही सांगत होतात सेटवरच्या गमती जमतींकडे येऊयात. आता तुम्ही दिवाळीच्या आजच्या दिवशी इथे आहात, पण आज कदाचित तुमचा जेव्हा शो जाईल तेव्हा तुम्ही ती दिवाळी आधीच सेलिब्रेट केलेली असते. सेटवरची जी धमाल असते, खास करून मग सुकन्याताई असतील, गिरीश सर असतील, मधुगंधा असेल, या सगळ्यांबरोबरची दिवाळी, या सगळ्यांबरोबरचं एक नातं सेटवरचं, कारण तुम्ही 13 ते 14 तास मला वाटतं एकत्र असता, ते कसं असतं? खूप छान असतं. आणि मी परत म्हणेन की जसे तुम्हाला आम्ही दिसतो देसाईवाडीतले सगळे मेंबर्स स्क्रीनवर, तसेच आम्ही ऑफ स्क्रीन पण आहोत, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त धमाल करतात सगळेजण, असं आहे. काही सीन्स ना जे खूप हशा पिकवणारे सीन्स असतात, तिकडे डिरेक्टरला ओरडून कट, अरे थांबा बास, किती पुरे, इतकं ओरडून कट म्हणावं लागतं, इतपत धमाल चालू असते. तर खूप एन्जॉय करतो आम्ही सगळेच जण, देसाई वाडीतले सगळे मेंबर, ते कॅरेक्टर एन्जॉय करतो. आणि पुन्हा आपापल्या मेकअप रूम मध्ये मग पुन्हा सगळे आपल्या सगळ्यांना स्वतःचा असा एक वेळ पण दिला जातो, स्पेस घेतली जाते, तर दोन्ही बॅलन्स होतं मी म्हणेन. ललितशी मी गप्पा मारत होते आणि ललित म्हणाला की तो जवळजवळ 1 महिन्यापेक्षा जास्त घरीच गेलेला नाहीये. ही सेटवरची जी धमाल आहे ती कदाचित या सगळ्यापासून तुला असं वाटत असेल की हेच एक माझं घर झालंय. हो, आणि कसं आहे की आम्ही 4 जण, म्हणजे लोकेश दादा, गिरीश सर, गिरीश काका आणि विघ्नेश दादा आणि मी, आम्ही 4 जण एकच रूम शेअर करतो. बरं. तर उलट आम्ही असं असतो की यार उद्या कोण कोण आहे शूटिंगला, एक जण जरी नसला ना तरी आम्ही मिस करतो सगळे एकमेकांना. तर एवढं छान ते, आणि वर्ष झालंय तरी वर्ष कसं गेलं तेच आम्हाला कळलं नाही. एवढे आम्ही धमाल करत असतो, मस्ती करत असतो, भिंती रंगवत असतो. हो, आम्ही काहीही करत असतो सगळे मिळून. आणि मग लोकेश दादा आणि मी, आम्ही हिंदी पिक्चर मधले अमिताभचे डायलॉग काढून मग ते रूम मध्ये मोठमोठ्याने बोलत असतो. काका त्याच्यावर आम्हाला ओरडत असतात, गाणी गात असतो, गाणी लावत असतो, असं काहीही चालू असतं. विटंबना करत असतो. काका कधी कधी बाहेरून आता फिरायला वगैरे जातात किंवा नाटकाच्या दौऱ्यांवर असतात, तर ते तिथून काहीतरी आम्हाला खायला घेऊन येतात. तसं खूप मस्ती करत असतो. म्हणजे हे मला तुमच्याशी बोलताना असं वाटतं की खरंच घर आहे, म्हणजे हे फक्त सेटवर म्हणायला. किती तुम्ही म्हणाला तसंच 13 ते 14 तास आम्ही रोज एकत्र असतो, रोज. तर ते एक वेगळंच बॉन्डिंग तयार होतं एक, आणि ते जे छान आहे, ज्याच्याकडून आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते काम करायला. आपल्याला फोन येतात, आपण पुढचा फोन घेऊया. ते विकास जाधव विचारतायत प्रश्न सिंधुदुर्गातून. विचारा विकास. हॅलो. हा विकास. नमस्कार, दीपक जाधव बोलतोय सिंधुदुर्गातून. बरं. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला देखील. माझा प्रश्न असा होता की आदित्यची जी हेअरस्टाईल जी आहे ती सिरियल साठी स्वतंत्र केली आहे का त्याची ओरिजिनल आहे?
द्या द्या उत्तर द्या. छान प्रश्न आहे हा. बरंच मला पण खूप काही बोलायला आवडेल यावर. अरे क्या बात. असं काही नाहीये. ऍक्च्युली ह्या मालिकेमुळे माझ्या केसांना वळण मिळालंय. नाहीतर मी कधीच त्यांना कंगवा लावलेला नाहीये, कधीच काही नाही. ते असंच रादर त्याच्याकडे कंगवा नाहीच आहे घरात. अच्छा. नाहीच आहे, म्हणजे तो विकत घ्यायचाच नसतो की माहिती नाही त्याच्या केसांना कंगवा काय असतं नेमकं. होते असे हात. हे हात कंगवा. पण या सिरियल मध्ये आल्यामुळे मग ते अरे ते डोळ्यावर येतात जरा, म्हणून त्यांना वळण मिळालं. नाहीतर ते आधी असेच पसरलेले विखुरलेले असायचे. त्यांच्यावर मी जबरदस्ती करत नाही. स्वतंत्र मी त्यांना एक ठेवले की तुम्हाला ज्या ज्या बाजूला जायचंय त्या बाजूला तुम्ही जाऊ शकता. पण ती अशी डेव्हलप झाली आहे आता सध्या तरी या मालिकेनुसार. जे लोकांना आवडते खूप. ते आता त्या एवढं वर्णन करतात, एवढं ते समज निरीक्षण करत असतील. आपल्याला पुढचा प्रश्न कार्तिकी महाजन विचारतायत मलकापूरहून. विचारा कार्तिकी. हॅलो प्राजक्ता ताई. हॅलो. हाय ललित दादा, कसे आहेत? हॅपी दिवाळी. हॅपी हॅपी दिवाळी. दिवाळी. आणि माझा प्रश्न इंटरेस्टिंग. माझा प्रश्न म्हणजे प्राजक्ता ताई, तुला रांगोळी काढायला आवडते का? आणि तुमच्या दोघांना पण दिवाळी मधल्या फराळाबद्दल काय काय आवडते? बरं, मला रांगोळी काढायला खूप आवडते, पण मला गालीचा येत नाही. मी ठिपक्यांची रांगोळी काढते, तेवढंच जमतं मला. आणि स्वस्तिक, ओम वगैरे जे काही असे शुभचिन्ह एवढंच काढू शकते. आणि फराळापैकी हो 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 मला फार गोड प्रचंड आवडायचं आधी, पण आता डाएटमुळे मी विशेष खाऊ शकत नाही. पण मी चकली खूप खाते. मला चकली पण खूप ठेवली हो आहे. सगळे तिकडे लक्ष जाते परत परत. बर. मला तिखट काही आवडतं फराळातलं. म्हणजे गोड सोडून. गोड मला आवडतच नाही, आधीपासूनच आवडत नाही फार. तर तिखट काही चालतं मला. चकली म्हणा किंवा मग चिवडा. याच्यानंतर ब्रेक घेणार आहोत. या प्लेट्स मला रिकाम्या दिसल्या. आपल्याला पुढचा प्रश्न अनुजा थोरात विचारतात औरंगाबादहून. विचारा अनुजा. हॅलो मेघना ताई, मला प्रश्न विचारायचा होता की तुला लहानपणीच्या दिवाळीत आणि आजच्या दिवाळीमध्ये काय फरक वाटतो? बर. खरं सांगू, मी ते गजनी नावाची फिल्म आली होती ना, त्यात त्या आमिर खानची मी लहान बहीण आहे. मला आठवतच नाही लहानपणी मी कशी दिवाळी सेलिब्रेट करायचे. ऍब्सोल्युटली आठवत नाही. फक्त एकच किस्सा आठवतो किंवा असं थोडे थोडे ग्लिम्सेस आठवतात. ते असे की आमच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी पंढरपूरला भाळवणी गाव आहे, तर तिथे एक मोठा आकाश दिवा करतात. म्हणजे जवळपास एक खोली आहे, एवढा मोठा आकाश दिवा करतात आणि तो सोडतात. आणि ते करण्यासाठी अख्खा जवळपास गाव जमा होतो. आणि तो सोडल्यानंतर 5-6 तास तो आकाशात जाताना आपल्याला दिसतो, एवढा तो मोठा असतो. आणि मला वाटतं दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजनाला ते करतात. तर आम्ही तासनतास त्या दिव्याकडे बघत बसायचो. असं मी 2-3 वर्ष केलेलं मला आठवतंय. दॅट्स इट. अदरवाईज मला बाकी काही आठवत नाही. सध्याची रिसेंट दिवाळी मला आठवते, मी नेहमी सारसबागेत पुण्याच्या तळ्यातल्या गणपतीला दीपोत्सव असतो, जिकडे हजारो पुणेकर तिकडे येतात आणि खूप छान पद्धतीनं काय म्हणतात दिव्यांची आरास केली जाते. आणि एवढे सगळे लोक गोतावळा आणि एकत्र सेलिब्रेट करतात, ते मला फार आवडतं. परत सारसबागेत गणपतीची आरती त्या पहाटेची, ते सगळं वातावरण खूप आवडतं. तर मी गेली कित्येक वर्ष जेव्हापासून समजते तेव्हापासून मी तिकडे परफॉर्म करते, ते अटेंड करते. दॅट्स इट. बाकी मला असं विशेष नाही आठवते लहानपणाची दिवाळी. बरं जरूर. तुमच्या अशाच गप्पा तुमच्याशी सुरू होण्यात. आपल्याला फोन पण येतात, पण एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आपल्याकडे दिवाळीला जेव्हा पाहुणे येतात तेव्हा पाहुण्यांना खूप आग्रह करत असतो फराळाचा. त्यामुळे मी या माझ्या घरच्या पाहुण्यांना अर्थात IBN लोकमतच्या पाहुण्यांना खूप आग्रह करणार आहे. ललितनी आधीच सुरुवात केलेली आहे चकली खायला, आता प्राजक्ता पण चकली खाणार. काय काय आवडतं ललित खायला तिखट? चकली, चिवडा, शेव. बरं मला सांगा, तुमचं रुटीन कसं असतं? म्हणजे सेटवर तुम्हाला जेवायला तरी वेळ मिळतो का, किंवा ते तुम्ही कसं ऍडजस्ट करत असता? नाही, जेवायला वेळ मिळतो, नाश्ता मिळतो. पण आमचं कसं 13 ते 14 तासाची शिफ्ट असते. 13 तास तरी असते. त्यामुळे मग सकाळी 9 ते 10 किंवा 7 ते 8 अशी शिफ्ट असते. त्यानंतर घरी जाऊन मग आवरून झोपून परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, तर तो वेळ जरा कमी होऊन जातो. पण बोर नाही झालं या एका वर्षात तरी. प्रोजेक्ट एवढं छान होतं हे आहे की जे काही सीन येतात किंवा जी काही टीम आमची भट्टी जमलेली आहे ती एवढी छान आहे ना की कधीच बोर नाही झालं. आपल्याला प्रश्न येतात. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात पांडुरंग थोरात औरंगाबादहून. विचारा पांडुरंग. मला आदित्यला प्रश्न विचारायचा आहे. बरं. की सेटवर आता ते जसे एकदम शांत वाटतात प्राजक्तापेक्षा, ते ओरिजिनल म्हणजे त्यांच्या रिअल लाईफ मध्ये पण खरोखरच इतके शांत आहेत का?
म्हणजे कसं आहे की ते असं सांगता नाही येणार की शांत आहे किंवा नाही, पण मी बऱ्याचदा नसतो शांत. खूप मस्तीखोर आहे मी. म्हणजे आता टीव्हीवर आहेस म्हणून तुला असं कोणी सांगितलं नाही, असं काही नाही, मूड नुसार आहे ते, की त्या वेळेस तसं जसं वाटतं तसं, पण बऱ्याचदा नसतो मी शांत. प्राजक्ता नसतो तुझ्या पद्धतीने हसली आहेस. तेच उत्तर आहे खरं तर. खूप धमाल. खूप धमाल. खूप धमाल, खूप गाणी, खूप मस्ती, वाह्यात विनोद, असं सगळं काही, भट्टी. त्यामुळे शांतता मला वाटतं फक्त सीन्सच्या वेळेस आदित्य देसाई जेव्हा प्ले करायचा असतो तेव्हाच फक्त की आता शांत असायलाच पाहिजे. तुम्ही आता नावं मला वाटतं चेंज करून घ्या, आदित्य आणि मेघना. मला वाटतं ते पण तुम्ही सेटवर म्हणजे जे मोठे तुमचे कलाकार आहेत, म्हणजे तुमच्यापेक्षा ज्येष्ठ कलाकार आहेत, ते ओरडा बसत असेल ना, म्हणजे खूप धमाल. ते आमच्यापेक्षा जास्त धमाल खूप करतात. मस्ती करतात. ते जास्त धमाल करतात. बरं. कधीच शांत बसत नाही ते. मला असं बरेचदा असं होतं की नाही, सीन्सच्या वेळेस तरी नको धमाल करूया आपण, आता आपली रिहर्सल आहे, प्लीज शांत व्हा. बट त्यात एकदा फुटले म्हणजे आम्ही काय आमच्या भाषेत फुटले सांगते, एखादा विनोद झाला आणि लूप लागते हसण्याची त्यांना, तर रिटेक झाले तरी हसत राहणार, परत रिटेक की अरे नाही या पॉइंटला आल्यावर हसू येतंय, असंही खूप होतं. किंवा हल्ली असं झालंय, रिटेक झाला आणि काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही थांबलो, तर आमचे गिरीश काका फोनवर बोलतात कोणाशी तरी, काही हा असं झालं, आता काय करणार मी, आणि असं काही बोलतात ज्याच्यावर इतके विनोद होतात आणि इतके आम्ही पोट धरून हसत असतो. तर मी म्हणेन कम्पेअर टू ते आम्ही शांत आहोत. ते खूप धमाल करतात. पण तू म्हणजे स्क्रीनवर तू एवढी घाबरलेली असतेस किंवा डोळ्यात पाणी किंवा अशी एकदम बावरलेली असते, तशी तू बिलकुल नाहीये. हो. नाही, खरंच नाहीये. मला फार कष्ट करावे लागतात शांत बसण्यासाठी. असंही सेटवर जाताना नाचत येताना नाचत फक्त तेवढं प्ले करताना काम राहावं लागतं. तरी मी म्हणेन की आता मेघना आदित्यच्या डाहाड प्रेमात आहे, एवढी चांगली फॅमिली आणि एवढं सगळं सराउंडिंग आहे, आणि आता 1 वर्ष ती राहते त्यांच्या बरोबर, त्यामुळे ती अपग्रेड झाली आणि ती आता बऱ्यापैकी हसत खेळत आणि नाचत बागडत असते. तर मला बरं वाटतंय की आधीसारखं एवढं शांत बसणं खरंच प्राजक्ता थोडी म्हणजे मेघना आणि प्राजक्ता आता थोडं समान, थोडं जवळ यायला लागलंय. तरी प्राजक्ता अजून फारच मेघना अजून बऱ्या लेवलला आहे. बघूया जशी जशी स्क्रिप्ट पुढे जाईल, आय होप ती वर आली तर मग मला कष्ट नाही पडणार फार. आपल्याला आपण पुढचा फोन घेऊयात. आपल्याला पुढे अशोक तेलंग प्रश्न विचारतात बीडहून. विचारा अशोक. हा मॅडम. बोला. हा मॅडम, मेघा मॅडम. हॅलो मेघा मॅडम. हॅलो, नमस्कार. हा मेघा मॅडम, तुमची एक्सलेंट होती सुहासिनी, ती खूप अतिशय सुंदर होती मालिका. आता मॅडम तुम्हाला प्रश्न विचारायचा, माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच, विश यू द सेम. आणि मॅडम तुम्ही काम येत नाही मराठी पिक्चरमध्ये, काय येत नाही तुम्ही? मराठी सिनेमांमध्ये काय येत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? हा हो मॅडम. मराठी सिनेमांमध्ये असं का म्हणतात ते, 1-2 फिल्म्स केल्या मी. एक केदार शिंदे दिग्दर्शित खो खो आणि एक विराज राजे दिग्दर्शित संघर्ष नावाची. किंबहुना माझी ह्या फील्डमध्ये एंट्रीज फिल्म थ्रू झाली आहे. मी 11वीत असताना संजय सुरकर दिग्दर्शित तांदळा एक मुखवटा या फिल्म थ्रू मी एंटर झाले होते. छोटीशी फ्लॅशबॅक मधली भूमिका होती, फार काही बोलायचं नव्हतं, सगळे सीन्स होते फ्लॅशबॅकचे. तर तशा माध्यमातून मी फिल्म मधूनच पुढे आले किंबहुना. तर असं काही नाही. आणि एक अपकमिंग फिल्म आहे महानायक वसंत तू नावाचा, ज्याच्यात माझा एक परफॉर्मन्स आहे, एक बंजारा डान्स आहे, लोकनृत्य आहे, तर ते बघायला मिळेल. आणि ऑब्व्हियसली आता सिरियल चालू असताना आम्हाला फिल्मसाठी तेवढा वेळ देणं शक्य नाहीये, त्यामुळे आता सिरियल चालू असेपर्यंत आम्हाला छोटे पडद्यावर बघा, त्यानंतर आम्ही दोघे मोठ्या पडद्यावर दिसूच. क्या बात आहे. आपल्याला पुढचा प्रश्न रोहित खंदारे विचारतात लातूरहून. विचारा रोहित. रोहित, आपला प्रश्न विचारा. मला ललितला आणि प्राजक्ताला सर्वप्रथम हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ललित, तुला तर माझे विशेष भेटलेलेच आहेत. बर. आणि माझा प्रश्न असा आहे ललित, तुला या दिवाळीमध्ये आणि लास्टच्या दिवाळीमध्ये तुला काय फरक जाणवतोय? या प्रश्नाचं उत्तर आपण हो, मी मगाशीच म्हटलं रोहित की मला यावेळेस मी जरा वेगळ्या लोकांबरोबर आहे आणि वेगळ्या पद्धतीने मी करतोय साजरी दिवाळी, आणि वेगळाच अनुभव आहे हा आणि एन्जॉय होतोय. जसं की मागच्या दिवाळीत मला कोणी गिफ्ट पाठवलं नव्हतं, जसं तू मला पाठवलंस यावेळेस, आणि ते पोहोचलं माझ्यापर्यंत, तर थँक्स त्यासाठी.
आपण आणखीन गप्पा मारायच्यात, खास करून या दोघांची आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे की ललित स्वतः प्रायोगिक रंगभूमीमधून आलेला आहे आणि स्वतः प्राजक्ता ही भरतनाट्यम शिकवते. वयाच्या 7व्या वर्षापासून तिने भरतनाट्यम शिकलेलं आहे. स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये या भूमिका साकारताना त्याचा काही उपयोग होतो का, या सगळ्याविषयी गप्पा मारणार. पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त आयडिया. शांतता अमन हवी अशी की गळणाऱ्या प्रत्येक पानाचा आवाज ऐकू यावा अणुस्फोटासारखा. आता मी जसं ब्रेकवर जाण्याआधी म्हटलं की ललित स्वतः हा प्रायोगिक रंगभूमीमधून आलेला आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, त्याचा अनुभव कसा होता, खास करून या क्षेत्रामध्ये वावरताना. तुझा आपण म्हणू शकतो की नेहमी एक कोणीतरी पाठिंबा असतो कोणीतरी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, पण तसं तुझं काही होतं का? तुझी अगदी सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे मी अगदीच म्हणेन की आईमुळे झाली. की लहान होतो मी अगदीच पहिली दुसरीत वगैरे तेव्हा आई मला शाळेत घेऊन जायची. तेव्हा ते शाळेत गॅदरिंग मध्ये मला बातम्या लिहून द्यायची, त्या मी प्रेझेंट करायचो, विनोदी बातम्या काहीतरी. तर तेव्हापासूनच मला ती की एक स्टेज डेअरिंग म्हणू किंवा लोकांसमोर काहीतरी प्रेझेंट करायची आवड ती तेव्हापासून आली. त्याच्यानंतर कथाकथन वगैरे करायला लागलो मी, वक्तृत्व स्पर्धा वगैरे. आणि बोर्डिंग मध्ये असताना एका बालनाट्यात काम केलं. त्यानंतर माझा जो खरा प्रवास जो सुरू झाला की मला खरंच कळलं की नाही, मला याची खूप आवड आहे किंवा हे मला हवंय, हे मला करायचंच आहे. हे मितीचार कल्याण या संस्थेमध्ये गेल्यानंतर आमच्या संस्थेचे आमचे जे सर आहेत रवींद्र लाखे, ज्यांची कविता मी आता म्हणून दाखवली तुम्हाला, त्यांच्याकडून बरंच खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मी कुठलंच शिबिर केलेलं नाहीये, मी कुठल्याच इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलं नाहीये, पण ते सगळं काही मला त्या संस्थेत शिकायला मिळालं. त्याहीपेक्षा महत्वाचं की मला कळलं की मला हे करायचंय, हे मला तिथे जाणवलं की मला हेच करायचंय, मला किती आवड आहे या गोष्टींची. आणि त्यांनी कधीच मला फक्त एक आम्हाला कोणालाही फक्त अभिनय करायचंय तर अभिनयाबद्दलच नाही, तुम्ही नाटक करतात ना, तुम्हाला बॅकस्टेज पासून स्टेज, तुम्हाला कॉस्ट्युम, मेकअप, सेट, म्युझिक, लाईट्स हे सगळं आलं पाहिजे, डिरेक्शन, प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. तर मी तसं काम करताना बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. काही म्युझिक ऑपरेट केलेलं आहे, लाईट्स केलेले आहेत, सेट डिझाईन केलेलं आहे, मेकअप केलेला आहे. बॅकस्टेज तर आम्ही प्रत्येक नाटकाचे आम्हीच करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकायला मिळाल्या, ज्याचा उपयोग होतो आम्हाला आता. आपल्याला फोन येतात. आपल्याला पुढचा प्रश्न दर्शना दिवे विचारतात मलकापूरहून. विचारा दर्शना. हॅलो. हा, आदित्य, मेघना, सर्वात पहिले तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. हा, आणि IVN लोकमतच्या पूर्ण टीमला माझ्याकडनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमची सिरियल आदित्य मेघना इतकी सुंदर आहे, म्हणजे त्याच्यात पूर्ण भारतीय संस्कृती दाखवलेली आहे आणि त्याने कसं त्याच्यामुळे सगळ्या जगासमोर येऊन राहिली आपली संस्कृती. आणि आदित्य, तुझं काम तर खूपच छान आहे. आणि मेघना, तुझं पण काम खूप छान आहे. मला असा एक प्रश्न विचारायचा तुमच्या दोघांना की म्हणजे तुम्ही खरंच फराळ वगैरे येते का तुम्हाला करता? तुम्ही याच्यातून वेळ काढून तुम्ही करतात का काही? बर, फराळ करायला म्हणजे करायला किंवा बनवायला? हो, याला करायला आणि मला करायला येतो. येतो, आवडतो. बरं, डेफिनेटली आवडतो. आईने सगळं शिकवून ठेवलेलं आहे. पुढे जाऊन काय परिस्थिती ओढवेल आपल्याला माहिती नाही. आदिवासी भागात जरी जाऊन राहिली तरी सुद्धा खाता पिता व्यवस्थित बनवता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं सगळं काही शिकवलेलं आहे. दरवेळेस सकल्या करताना, करंजी करताना रात्री 1-1 वाजेपर्यंत व्यवस्थित जागवलेलं आहे आईने, हे आलंच पाहिजे वगैरे. तर सगळं येतं, बनवता करत नाही ही गोष्ट वेगळी. ललित पण करतो इनफॅक्ट, आणि त्याला करण्यापेक्षा खायला जास्त आवडतं. खायलाच आवडतं मला. पण आईने लहानपणी खूप मला म्हणजे माझ्याकडून खूप मदत घेतलेली आहे. शंकरपाळ्याचं ते हो, म्हणजे की ते शंकरपाळ्याचं ते फिरवलं की मग त्याचे ते तुकडे करायचे, ते आवडतं. म्हणजे अशी जी काही छोटी छोटी कामं आहेत जी गणिताशी निगडीत असतील, भूमितीशी, ती सगळी केलेली आहेत. परवा दिवशी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्याने चकली सुद्धा केली, ती पण खूप सुंदर झाली. सुरेख होती, सुरेख, अशी कोणी करूच शकणार नाही. हो ना. बघूयात आपण तो एपिसोड आता YouTube वर काढून बघायला लागेल. आपल्याला प्रश्न पुढचा आशिष पाटील विचारतात कल्याणहून. विचारा आशिष पाटील. हॅलो ललित आणि प्राजक्ता. हाय. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला पाहिलं आता आणि लगेच मी नंबर घेतला आणि फोन लावला, म्हटलं माझ्या मित्रांना शुभेच्छा देऊ. आणि माझा प्रश्न आहे प्राजक्तासाठी. हॅलो.
प्राजक्ता, तू एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे, तू एक उत्तम क्लासिकल कोरिओग्राफर सुद्धा आहे. हा. तर मला जर तू सांगू शकतेस का की मी स्वतः एक क्लासिकल डान्सर आणि कोरिओग्राफर असल्यामुळे आपल्याला जर व्हरायटीचे डान्सेस द्यायचे असतील तर आपण आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे? ओके, मी आता सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, हा तोच आशिष पाटील आहे ज्यानं एकापेक्षा एक मध्ये माझ्यासाठी कोरिओग्राफी केली होती. बरोबर. हा, सो इन अ वे ही इज माय गुरु. आणि आता तो मला विचारतोय की कसं ग्रुमिंग केलं पाहिजे वगैरे, तर आम्ही त्यावेळेस खूप धमाल केली. किंबहुना नाचकाम आणि तो सगळा माहोल मी फारच प्रेमात होते त्या सगळ्याच्या. तर मला संपूर्ण एकापेक्षा एक असं वाटत होतं खरं तर. आणि स्पेशली मी याचं क्रेडिट आशिषला देईन, कारण तो इतका धमाल करतो सेटवर किंवा इतका छान कोरिओग्राफी सुद्धा. तर तो मला चिडवायचा. माझे क्लासेस वगैरे असल्या कारणानं मी बरेचदा ताईगिरी करायचे. अरे आशिष, असं कसं होऊ शकतं? तू कथकचा, मी भरतनाट्यमची. ते थोडं थोडं नॉर्थ साऊथ सारखं असतं, ते तसं होतं. तर आम्ही खूप मजा मस्ती आणि अशा प्रकारचे भांडायचो की नाही ताई, तो ताई मला म्हणायचा, वेरॅज तो गुरु होता. तर आशिष, याचं उत्तर नाही मिळणार आहे, बिकॉज यू नो वेल याचं उत्तर. फक्त महाराष्ट्राला सांगावं असं वाटेल मला की आशिष, तुझ्यासारखा खरंच मित्र मला अजूनही मिळालेला नाहीये. यू आर दी बेस्ट वन. आणि प्राजक्ताविषयी आणखीन एक सांगायचं म्हणजे आपण ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाता जाता प्राजक्ताची स्वतःची संस्था आहे नृत्यांगण. ती स्वतः देखील, तिला शिकायची इच्छा आहे, पण वेळ आता पुरा पडत नाहीये. पण तिच्या शिष्य आहेत आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, जेव्हा जेव्हा ती पुण्याला जाते, तेव्हा ती तिच्या शिष्यांना शिकवत असते. आणि नृत्यांगण ही संस्था ती स्वतः चालवते देखील. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN. ऑलरेडी एका गुरूंचा फोन येऊन गेलेला आहे, आशिष पाटील. आणि एक गुरु माझ्या शेजारी बसलेले आहेत, ज्यांच्याकडून मी पुष्कळ वाईहात विनोद आणि खूप सारे शेर वगैरे असं की शिकलेली आहे. त्यातला एक शेर मी आता सादर करते, जो त्यांना डेडिकेटेड आहे आज पाडव्यानिमित्त. येस. तर सर, वंदन. येस, वंदन. अर्ज किया है. जिगर का दर्द ऊपर से कहीं मालूम होता है कि जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है. लोकेश दादा, आय एम सो सॉरी. हे पण एक काय आमचा किस्सा असा हा, आहे. मी असं ऐकलंय की प्राजक्ता आता सांगत होती की हा म्हणे डायलॉग स्पॉट दादाला पण माहिती तुमच्या सेटवर. काय आहे हा? काय करत असतो? काही नाही, टाइमपास. की आम्हाला शराबी मधले सगळे शेर शायरी खूप आवडते आणि गाणी खूप आवडतात. तर आम्ही सेटवर येताना आम्ही त्या झोन मध्ये असतो आणि आम्ही येऊन असं असं करत सगळ्यांना ऐकवतो, असं असं करत आणि असाच बसलेला असतो. हा, हे सगळं फुल स्टाईल मध्ये. आणि सुरू होतो आम्ही आणि दिवसातून किमान 10-15 वेळाला हे रट्टा मारलं जातं हे वाक्य. त्यामुळे इतकं कानावर पडलं, इतकं हे शिकले मी अनोईंगली. तर सर, थँक्यू सो मच. नाही, अजून शिकली नाही. त्यातले अजून बारकावे तुला यायचे. आपण फोनकडे बोलू. आपल्याला पूजा निकम पुण्याहून प्रश्न विचारतात. विचारा पूजा. मला एक प्रश्न विचारायचा होता प्राजक्ताजींना. तुमच्या खऱ्या आयुष्यातला आदित्य कोण आहे? नाही, खऱ्या आयुष्यात अजून आदित्य नाहीये. आणि आय विश मला स्वतःला आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या अविवाहित माझ्या भगिनींना आदित्य देसाई सारखा नवरा मिळो. पण अविवाहित ललितच्या मनात अविवाहित आदित्यच्या खऱ्या आयुष्यातली मेघना कोणी आहे का? नाहीये. खरं खरं. ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला विश्वास देशमुख पुढचा प्रश्न विचारतात नाशिक. विचारा विश्वास. हॅलो. हा, हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हा, हॅलो. सुरुवातीला मेघना आणि ललित, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. थँक्यू. तुम्हालाही. मला एक विचारायचं की प्राजक्ता आज आमच्या इथे येऊन गेली नाशिकला. त्या प्रोग्रामला मी सुद्धा स्वतः हजर होतो. ओके. पण त्यावेळेस त्या निघून गेल्या तेव्हा आम्हाला समजलं नाही त्या केव्हा निघून गेल्या किंवा त्यांनी आमचा निरोप घेताना, कारण त्यावेळेस आम्हाला त्यांना बरेच प्रश्न विचारायचे होते. पण ठीक आहे, एनिवे. पण इथे आम्हाला आता एक चांगला चान्स मिळाला आहे. तर मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुमचं दोघांचं लहानपणाचं, जसं आता आमचं फॅमिली मेंबर्स आम्हाला आता आठवतं लहानपणाची दिवाळी, तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असे आहेत की आम्हाला आवडेल की बहीण भाऊ किती आहे, तसं ललितला किती आहे, तुम्हाला कोण कोण आहे, ते आम्हाला नक्की आवडेल बॉ समजा. येस येस, नक्की. सर्वप्रथम आय एम सो सॉरी. ह्याच लाईव्ह टेलिकास्टला मला पोहोचायचं होतं, त्यामुळे मी तिकडून अशी की चला मी निघते आता, नाही तर उशीर होईल अशा याच्यात निघाले. त्यामुळे बऱ्याच जणांना मी नीट बाय पण करू शकले नाही. सो सॉरी फॉर दॅट. आणि येस, माझ्या फॅमिलीमध्ये आई, बाबा आणि मला एक सख्खा भाऊ आहे प्रसाद नावाचा, ज्याचा वाढदिवस 15 ऑगस्टला असतो.
आणि माझ्या शेजारीच काका काकू आणि 2 चुलत भावंड आहेत मला, अभिषेक आणि सिद्धी. त्याच्या शेजारी आधी आजी आजोबा राहायचे आणि छोटे काका काकू. बाजूला इकडे आत्याचं घर आहे, ती राहत नाही, अशी आमची जॉईंट फॅमिली आहे. सगळे मी 7 गुंठे जागा आणि तिकडे शेजारी शेजारी घरं बांधलेली आहेत. तर बरेच जण आम्ही शेजारी शेजारी राहतो. आत्याला 2 घर असल्यामुळे कधी तिकडे कधी इकडे असं असतं, पण शेजारी असल्यामुळे जॉईंट म्हणता येईल असं. आणि सगळे आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो सगळे सण. आणि ललित? आई बाबा, लहान भाऊ आकाश आणि आजी असायच्यात, ज्या आता नाही आहेत. आणि बस एवढीच आमची फॅमिली, एवढंच आम्ही धमाल करतो नेहमी. आकाश माझा भाऊ तो गिटारिस्ट आहे, त्याचा बँड आहे. आणि असेच सगळे थोडेसे. आई शिक्षिका आहे, पप्पा ITI मध्ये आहेत, इन्स्ट्रक्टर. म्हणजे दोघांच्याही आपण बघितलं तर घरातून या फील्डमध्ये कोणीच नाही, या क्षेत्रामध्ये ऍब्सोल्युटली कोणी नाही. ऍब्सोल्युटली कठीण असेल या क्षेत्रामध्ये येणं आणि त्या जेव्हा इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करता. हो, म्हणजे कठीण म्हणण्यापेक्षा घरच्यांचा विश्वास मिळवणं जरा कठीण होतं. कारण त्यांचीही चूक नव्हती त्यात. त्यांनाही असं होतं की अरे नाही, हे क्षेत्राबद्दल काही माहित नाही. जे ऐकिवात होतं किंवा जे दिसत होतं त्याच्यावरच ते बोलत होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही या क्षेत्रात जात आहात तर तुम्हाला पाठिंबा नाहीये कोणाचा किंवा तुमची ओळख नाहीये तिथे, तर तुम्ही कसे तिथे स्टँड होणार. तर तो विश्वास आम्हाला कदाचित झीने मला हा मिळवून दिला किंवा या मालिकेने मिळवून दिला, SL विजनने मिळवून दिला. तर त्या सगळ्यांचे आभार. येस, एक तर सगळ्याला मम करेक्ट आहे. अतिशय थँक्यू सो मच झी, SL विजन आणि आमची टीम. जरी आधी काही फिल्म्स आणि मालिका झाल्या होत्या तरी सुद्धा रेशीम गाठीनं जी लोकप्रियता मिळवून दिली आणि त्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी मिळवून दिल्या, त्या खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत. थँक्यू, खूप छोटा शब्द आहे त्याच्यासाठी. तर येस, माझ्या घरच्यांना पण आधी हा प्रश्न होता की खूपच एकतर अनस्टेबल आहे आणि मिळकतीची काही शक्यता नाही, पुढे जाऊन कसं होणार, काय कामं मिळतीलच याची काही शाश्वती नाही, तर कसे काय स्टँड होणार. पण बाय गॉड्स ग्रेस एक डान्स माझा एक फील्ड ऑलरेडी एस्टॅब्लिश असल्यामुळे त्यांना, मला वाटतं ललितच्या पॅरेंट्स इतकी त्यांना भीती वाटत नसावी की ठीक आहे आपलं हे जरी कुठे काही 19-20 होतंय तरी डान्स हा एक महत्वाचा पाठिंबा आहे जो काय म्हणणार ऍट द एंड ऑफ द माय लाईफ ते चालू राहील. त्यामुळे तितकी भीती नव्हती. आपल्याला आपण फोनोकडे बोलतोय पुन्हा एकदा. आपल्याला धनश्री प्रश्न विचारतात अमरावतीहून. विचारा धनश्री. हॅलो. हाय मेघना. हॅलो. मला दोघं पण खूप आवडता आणि तुमच्या माहिती पण खूप गोड दाखवली. धनश्रीचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही. धनश्री प्रश्न विचारशील? हा. हॅलो. हो. कन्याताई आपण खूप गोड आहे. आणि मला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही मध्ये एकदम बेस्ट कपल आहात, तर तुम्हाला रिअल लाईफ मध्ये कसे हवे लाईफ पार्टनर. आणि आदित्यचा आवाज ऐकलं खूप आवडतो, त्याच्याकडून एक सुकन्याताई खूप छान आहेत आणि तुमची सिरियल खूप छान आहे, तुम्ही बेस्ट कपल आहात, अशा कॉम्प्लिमेंट्स आहेत. खरं तर तिचा प्रश्न माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला. मी पुढच्या फोनकडे वळते. आपल्याला रणजित गाखरे प्रश्न विचारतात अमरावतीहून. विचारा रणजित. हॅलो प्राजक्ता. हॅलो. मी सध्या IIT बॉम्बेला आहे, पण तत्पूर्वी माझं शिक्षण पुण्याला SP कॉलेजला झालेलं आणि तू पण SP कॉलेजचीच आहेस बरोबर. तर मला थोडं तुझ्या कॉलेज लाईफ बद्दल विचारायचं होतं की तुझी कॉलेज लाईफ कशी होती SP कॉलेजला, आणि त्या काळी तुझा कोणी आदित्य होता का? हो, त्या काळी माझा एक आदित्य होता. टू बी व्हेरी फ्रँक, त्यात काही लपवण्यासारखं नाही. आणि हा ठीक आहे, ते काही फार वर्कआउट नाही झालं, इट्स ओके. पण आदित्य नव्हता. आदित्य असता तर वर्कआउट झालं असतं कदाचित. आदित्य असावा अशी माझी अपेक्षा आहे सध्याला, नव्हता तो डेफिनेटली. आणि माझं कॉलेज लाईफ खरं तर 11वी-12वी तर काय मला कळलंच नाही कशी आली कधी गेली. कारण माझं एक तर माझ्या शाळेवर खूप प्रेम होतं, तर मी माझ्या मनाविरुद्ध शाळा सोडत होते की मला या शाळेतून नाही बाहेर पडायचंय. तर नव्हती आमच्याकडे 11वी-12वी, त्यामुळे मला जवळपास खूप अश्रू नयनांनी असं बाय म्हणावं लागलं, अदरवाईज मनात नव्हतं. आणि 11वी-12वी सप तिथे रुळेपर्यंत मी ललितमध्ये ऍडमिशन घेतलं, ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ परफॉर्मिंग आर्ट्स. त्यामुळे 11वी-12वी आठवत नाही. ललित कला केंद्र मात्र तिथेही माझं इतकं प्रेम जडलं ललितवर की मला सोडावंसं वाटत नव्हतं की मला नापास करा पण मला इथे शिकायचंय, मला येत राहायचंय पुणे विद्यापीठात. आणि जसं ललित म्हणेल की मितीचारनी त्याला एक दिशा दिली, तसं मी म्हणेन की ललित मधून मला कळलं की येस मला हे करायचंय.
आणि तिथे बऱ्याच गोष्टी पण मिळाल्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास वगैरे आहेच आहेत, आळेकरांचं मार्गदर्शन आहेच आहे, प्रवीण भोळे सर आहेत बरेच, पण त्या व्यतिरिक्त भारत सरकारची स्कॉलरशिप मिळाली मिनिस्ट्री ऑफ कल्चरची, किंवा बऱ्याच आम्ही राष्ट्रीय स्तरावरच्या कॉम्पिटिशन्स केल्या ज्या ललित थ्रू आम्हाला करायला मिळाल्या. खूप आम्ही बाहेरगावी फिरलो आणि कार्यक्रम केले नृत्याचे, किंवा इथून पुढे फक्त शिकणं आणि ते क्लासेस घेऊन संपवणं असं न ठेवता त्याच्यात काहीतरी इन्व्हॉल्व, त्याच्यात आपण काहीतरी ऍड करून पुढे दिलं पाहिजे ही भावना जागृत झाली. आणि बऱ्याच गोष्टी डेप्थ मिळाली सगळ्या असण्याला डान्स फील्डमध्ये. तर ललित, तर थँक्यू सो मच. आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करावीशी वाटते की प्लीज, जर तुम्हाला व्यवस्थित रीतसर शिक्षण घ्यायचंय, बऱ्याच जणांना असे प्रश्न असतात की आम्हाला यायचंय या फील्डमध्ये पण आम्हाला कळत नाही काय करावं, तर ललित कला केंद्रासारख्या आणि अजून काही कॉलेजेस आहेत जिथे प्रॉपर नृत्याचं, संगीताचं, अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्याच्यात आपलं ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, ती आपली पदवी पण होते आणि शिकणं पण होतं. तर अशा संस्थांमधून, अशा कॉलेजेसमधून प्लीज शिका, जेणेकरून तुम्हाला एक चांगला मार्ग मिळेल जसा आम्हाला मिळाला. क्या बात आहे. खरं तर गप्पा असं मला असं वाटतं की आत्ता आपण सुरू केल्या होत्या गप्पा, पण कार्यक्रम संपायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि टॉक टाईम मध्ये या गप्पांमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN.